आमचं म्हणणं आहे, जे मी ट्विटद्वारे सुद्धा म्हटलं, होय मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढलाय, होय मराठी माणसाने ठरवलंय, होय मुंबईकरांनी ठरवलंय, 25 वर्ष ज्यांनी खा खाल्लं तरी त्यांचं पोट भरलं नाही, अशा कंत्राटदार प्रेमी उबाटा सेनेला आज उद्या जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता आणि निर्णय हा मराठी माणसाने मुंबईकरांनी ठरवलाय आणि तो शुभ मुहूर्त 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात उबाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने ठरवला. असं बोललं जातं की मराठी माणसाची जी मुंबई आहे ती तुम्हाला गिळंकृत करायची आहे, आरोप केला जातो. मला असं वाटतं की ज्यांच्याकडे उद्देश नाहीये ते या पद्धतीचं असत्य, खोटं आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहे. मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. माननीय देवेंद्रजीने तर विधानसभेत सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत गणेश पाठीवाना करा तोपर्यंत मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूत, संघर्षही करू. ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही. आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांचा असलेला नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलतायत, खोटं बोलतायत. चर्चा होणार आहे का? भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली, आमच्या अध्यक्षांनी बोलले. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे, ते समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही युती करू शकतो. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलं. जागा आहेत त्या मागितल्या जात आहेत, काय नेमकी जागा संदर्भामध्ये चर्चा झालेली? होय आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय. 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय. आज आम्ही चर्चा केली आहे. दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ. तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली. 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवलं. मी उत्तर दिलं, आमचा आकडा 150+. ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला. त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला. 1-2 दिवसात त्याचा आकडा महापौर असणार आणि त्याबद्दल वारंवार भूमिका घेतली जाते. महायुतीचा महापौर मराठी असणार का? महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही. आमचा सवाल विनोदजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा. मुंबईमध्ये युतीची चर्चा आहे, 2 बंधू एकत्र येतील. पुढील 2 दिवसात ही युती जे घोषणा जी आहे ती होणार आहे. आज संजय राऊतांनी आणि अनिल पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. कुठेतरी आव्हान वाटतंय का तुम्हाला? याच्यावर आम्ही काय भाष्य करणार. एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या, 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करतो. मुंबई में जिस तरह के पोस्टर्स हम जगह जगहों पे देख रहे हैं, मुंबई को बचाने की बात चल रही है, कुछ डर
और कुछ दल के नेता अब पोस्टर पर ही बचे हैं और उसके कारण पोस्टर लगाकर वोट मिलते हैं ऐसा उनका भ्रम है। हम स्पष्ट कहना चाहते हैं कि मुंबईकरों ने, मराठी आदमी ने मुंबई में शुभ मुहूर्त निकाला है। उनको पराभूत करने का, जिन्होंने 25 साल महापालिका में भ्रष्टाचार और भ्रष्टाचार ही किया, ऐसे उबाटा सेना और उनके साथ कल जो भी जाएगा उनको पराजित करने का शुभ मुहूर्त 15 तारीख को तय किया है। ये हमने स्पष्ट हमारे आज आप लोगों की मीटिंग हुई, क्या प्राथमिक तौर पर तय हो रहा है और किस तरीके से आगे बढ़ेंगे? हमारा तय हो चुका है, हमारा फॉर्मूला भी तय है, हमारा आंकड़ा भी तय है। 150 प्लस ये महायुति में आरपीआई के साथ, जोगेंद्र कवाड़े जी साहब के साथ, सबके साथ हम सब दल लड़ेंगे और हम जीतेंगे भी। कौन सा दल कितनी सीटें लड़ेगा उसकी चर्चा हमने शुरू की है, उसके ऊपर हमारा अभ्यास चालू है। 1-2 दिन में वरिष्ठों से बात करके उसका फाइनल करेंगे। परिवार इकट्ठा आ रहा है और दोनों पार्टियां इकट्ठा होकर आपको चुनौती पेश कर रही ये चुनाव मुंबई का है, मुंबई वासियों का है, मुंबई के हित का है और उस चुनाव को मुंबई वासियों की तरफ से हम लड़ेंगे। कौन किससे अलायंस करता है वो उनको ठाकरे बंधूंसोबत काँग्रेसने एकत्र यावं, भाजपच्या दावणीतून मुंबईला वाचवण्यासाठी, मुंबईला तुटण्यासाठी असं आज राऊत म्हणाले. राऊत घाबरलेले आहेत, त्यांना घाम सुटलेला आहे. काँग्रेस बरोबर नाही या एका केवळ मुद्द्याने अख्खी उबाटा सेना आदित्यजीं सहित तोंडावर रुमाल लावून बसलेत आणि एवढा पसीना झालाय आणि म्हणून या पद्धतीचं विधान ते करतात. एनसीपी आपके साथ रहेगी या नहीं रहेगी? मुंबई नवाब मलिक के नेतृत्व की एनसीपी हमारे साथ नहीं रहेगी। हमने हमारे वरिष्ठों को भी बताया, उनके कार्याध्यक्ष जो आज मुझे नलावड़े साहब मिले थे उनको भी मैंने बताया। मुंबई के महापौर के चेहरे को लेकर आप क्या? आशिष शेलार हे माध्यमांशी संवाद साधत होते। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी सोबत आम्ही युती करणार नाही असं आता आशिष शेलार यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर मुंबईचा महापौर हा महाराष्ट्राचा, मुंबईचा आणि मराठी माणूसच होणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर 150 पेक्षा जास्त जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केलेला आहे। तर आरपीआय कवाडे गटासोबत युती झाल्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।